हाय, काही दिवसापूर्वी ना आम्ही राणीच्या बागेमध्ये फिरायला गेलो होतो. म्हणजे मी मुंबईला गेले होते आणि येतात आम्ही एका संडेला ना सगळ्यांनी ठरवून असा प्लॅन केला की मस्त राणीचा बाग वगैरे अनिशाला दाखवायचा. खरं तर आमचं हे ठरलं होतं की एलिफंटाला जायचं बोटिंग वगैरे करून, पण ना आम्हाला तिथे पोहोचायलाच खूप जास्त वेळ लागला. त्यामुळे राणीचा बाग बघायलाच आम्हाला खूप उशीर झाला होता, म्हणून आम्ही तिकडचं कॅन्सल केलं. आणि आम्ही ना मेन संडेला गेलो होतो, त्यामुळे खूप जास्त गर्दी होती तिकडे. आणि गेट ऑफ इंडियाला सुद्धा खूप जास्त गर्दी होती, कारण दुसऱ्या दिवशी 26 जानेवारी होता आणि आदल्या दिवशी रविवार असल्यामुळे ना सगळेच तिकडे फिरण्यासाठी आले होते. तर राणीच्या बागेमध्ये ना खूप छान छान आम्हाला बघायला भेटले. यावेळेस माकड वगैरे भरपूर होते, पोपट होते आणि मला खरं तर बघायचा होता मोर. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी बघायला गेले होते ते म्हणजे पेंग्विन. खूप वेळ तिकडून चालत आम्ही पेंग्विन बघण्यासाठी गेलो. खूप सारे पेंग्विन होते आणि जी एक रील होती ना ती इंस्टाग्रामला भरपूर व्हायरल झाली होती ती पेंग्विनची. त्याच्यानंतर मला खूप जास्त इच्छा होत होती की पेंग्विन बघायचा. त्यानंतर आम्ही तिथून बाहेर पडलो आणि बोटिंग करण्यासाठी इकडे गेटवे ऑफ इंडियाला आम्ही येणार होतो. तिकडे बोटिंगसुद्धा करायची होती आम्हाला आणि भरपूर गर्दी होती संडे असल्यामुळे. त्यामुळे आम्ही नंतर इकडे थोडंफार फिरलो. आणि इथं तुम्ही कधी गेलाय की हे नक्की सांगा. तर आम्हाला जायचं होतं पहिले एलिफंटाला, पण नंतर ना उशीर झाला असता रिटर्न यायला, म्हणून आम्ही फक्त बोटिंगच केली तिथे. आणि अनिशा बघू शकता मस्त तिथं लायब्ररी वगैरे आहे ना, तर तिथं फिरत होती गार्डनमध्ये छान. आणि ही ना एक झोप काढल्यानंतरची एनर्जी आहे तिची. याच्या आधी तिला खूप बरं वाटत नव्हतं म्हणून ती झोपूनच होती. चला तर इथेच व्लॉग संपवते. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.